आज आमच्या वरिष्ठ मंडळींच्या कृपेने प्रत्येक नगरसेवक जरी आज महापालिकेत नसला तरीसुद्धा अविरत कामं सुरू आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये. त्याच्याच अनुषंगाने कुठलं मयूर बंगला ते यशवंत टावर आणि यशवंत टावर ते संतोषी प्रसादपर्यंत कॉन्क्रीट रोडचं काम सुरू होत आहे. रस्त्याची पद्धत अशी असणार आहे का गटर, फुटपाथ आणि रोडची लेवल एकच असल्यामुळे पार्किंग किंवा रस्त्याची रुंदी वाढणार आहे. ट्रक गेला तरी सुद्धा फुटपाथ तुटणार नाही अशा प्रकारचे त्याच्यावरती स्लॅब टाकण्यात येणार आहे. आणि जेणेकरून नागरिकांना जास्तीत जास्त सोयीचं होईल हा रस्ता. कारण दाटीवाटीची लोकसंख्या होत आहे आणि रस्ते अपुरे पडत आहेत. हे लक्षात घेऊन प्रत्येक नगरसेवक आपापल्या वार्डात लोकांना सुखसोयी देण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच अनुषंगाने वृषाली ताई आणि रणजित जोशी ह्या जोडप्याने नगरसेवक आहेत दोन्ही पण. त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत आणि सगळेच नगरसेवक अशा प्रकारचे कामं करत असतात. आणि खासदार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि लाडके खासदार श्रीकांत शिंदे हे निधीची उपलब्धी करून ही कामं करून देत असतात. आणि म्हणून जनतेची कामं होतात, जनतेला सुखसोयी मिळतात. आणि म्हणून या सर्वांचे आणि आमच्या नगरसेवकांना पाठिंबा देणाऱ्यांचे सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. ह्या महापालिकेत प्रत्येक मतदाराला जो सुज्ञ मतदार असेल त्याला नगरसेवकाच्या आणि त्यांच्या वरिष्ठांचा किती जवळीक आहे आणि कामं किती होतात, जो काम करतो तोच नगरसेवक चांगला असतो. कारण प्रत्येक नागरिक हा महापालिकेत तक्रार घेऊन जाऊ शकत नाही. त्यासाठी निवडणुका असतात आणि आपला प्रतिनिधी लोक निवडून देतात आणि त्या लोकप्रतिनिधीने आपली कामं करावी अशी त्यांची इच्छा असते आणि म्हणूनच ते नगरसेवक म्हणून निवडून देतात. आणि रणजित जोशी आणि वृषाली आणि सर्वच नगरसेवक अशा प्रकारची उत्तम प्रकारे कामं करत आहेत. आणि म्हणूनच कल्याण डोंबिवलीमध्ये आज विकासाचा खूप मोठा प्रमाण झालेला आहे.